अहिल्यानगर शहरातील रस्ते विद्युतीकरणासाठी 5 कोटींचा निधी मंजूर, आमदार संग्राम जगताप यांची माहिती। अहिल्यानगर शहरातील रस्ते विद्युतीकरणासाठी 5 कोटींचा निधी मंजूर, आमदार संग्राम जगताप यांची माहिती। शहरातल्या रस्त्यांचं विद्युतीकरण, गटार, पाईपलाईन आणि इतर कामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून 5 कोटी 40 लाखांचा निधी मंजूर झालाय। ही कामं लवकरच सुरू होणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे। या निधीमुळे अहिल्यानगर मधल्या नागरिकांना मूलभूत सुविधा मिळवण्यात मोठी मदत होईल। अहिल्यानगरात सध्या अनेक रस्त्यांची आणि प्रकल्पांची कामं जोरात सुरू आहेत। मुख्य रस्त्यांबरोबरच उपनगरातल्या रस्त्यांचंही काम मार्गी लागतंय, त्यामुळे लोकांमध्ये समाधान पसरलंय। नागरिक बऱ्याच दिवसांपासून रस्ते, पाईपलाईन आणि विद्युतीकरणाच्या कामांची मागणी करत होते। त्यानुसार आमदार जगताप यांनी या भागाची पाहणी केली आणि प्रस्ताव तयार केला। हा प्रस्ताव मंजूर व्हावा यासाठी त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला। त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि विविध खात्यातून विकास कामांसाठी हा निधी मिळालाय, असं जगताप यांनी सांगितलंय। ते म्हणाले, गेल्या 10 वर्षाचा विकासाचा बॅकलॉग भरून काढायचं काम सुरू आहे। निवडणुकीसाठी फक्त आश्वासनं देण्यापेक्षा प्रत्यक्ष काम पूर्ण करणं महत्त्वाचं आहे। शहरातील अनेक रस्त्यांची कामं हाती घेतली आहेत। यातली काही कामं प्रगतीपथावर आहेत, तर काही मोठी प्रकल्पही सुरू झाली आहेत। या निधीमुळे नागरिकांना पायाभूत सुविधा मिळत असल्याचं त्यांनी अधोरेखित केलंय। या निधीतून कोणती कामं होणार आहेत? प्रभाग क्रमांक 11 मधल्या इंदिरानगर झोपडपट्टीत डीपी रस्ता विकसित करण्यासाठी 2 कोटी 70 लाख रुपये मंजूर झाले। शिवाजी नगरातल्या पाण्याच्या टाकीपासून गट क्रमांक 182 पर्यंत HDPE पाईपलाईन टाकण्यासाठी 10 लाख रुपये मिळालेत। प्रभाग क्रमांक 8 मध्ये वारुळाचा मारुती रोडवर खंडोबा मंदिरापासून मुख्य नाल्यापर्यंत 450 MAS RC पाईप गटासाठी 35 लाख रुपये। कल्याण रोडवर गणेश नगर पाण्याच्या टाकीपासून खंडोबा मंदिरापर्यंत पाईपलाईनसाठी 33 लाख। प्रभाग क्रमांक 2 मध्ये सनी पॅलेस पासून ओढ्यापर्यंत 300 mm गटासाठी 9,99,000 आणि गुलमोहर रोडवर सुरभी हॉस्पिटल पासून कुष्ठधाम रोड पर्यंत रस्त्यावर विद्युतीकरणासाठी 69 लाख रुपये खर्च होणार आहे, अशी माहिती यावेळी संग्राम जगताप यांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।